कुठल्या तर हे अनाथ आश्रम मध्ये जा आणि 7-8 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ. हे पोरी 7-8 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ. त्या पोराला फक्त विचार, तुझ्या बापाचं नाव काय? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून फेकत आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही, मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही आणि माझ्या बापानं मला कधी मिठीत घेतलं नाही. माझ्या आईचा स्पर्श मला माहिती नाही, माझ्या बापाचा स्पर्श मला माहिती नाही. नका विचारू मला माझ्या आईचं नाव, नका विचारू मला माझ्या बापाचं नाव. माझ्या जखमांच्यावर कशाला बीट सोडायला आलास तुम्ही इथं? 2 दिवसाचा होतो तेव्हा त्या झाडाखाली पडलो होतो, कोणीतरी उचलून आणलंय मला. इथंच मी मोठा झालो. वाटतं कधी कधी आई बाप मला घ्यायला येते, भेटायला येते, पण मला आई पण नाही, मला बाप पण नाही. हे पोरी, बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणीच सोडून निघून गेलाय. पोरी, जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून, जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना ग पोरी, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरीनो. हे पोरीनो, सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरीनो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. हे पोरी, ज्या कपड्याला हात घालशील, ज्या कपड्याला हात घालशील, तो कपडा तुझा होतो पोरी, तो कपडा तुझा होतो, कारण तुझ्या पाठीमागे तुझा बाप उभा आहे. एखाद्या महागड्या कपड्याला हात घातलास, एखाद्या महागड्या कपड्याला हात घातलास तर तुझा बाप म्हणतो, दीदी दादा आवडलाय काय ग शर्ट, घे घे घे, पैशाचं मी बघतो. हे पोरी, तो महागडा कपडा पण तुझा होतो पोरी, तो महागडा कपडा तुझा होतो. आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असत आणि सणासुदीला तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत आणि त्या पोराच्या मनात विचार येतो, साला माझा बाप जर आज जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा आज दिवाळीला अशीच नवीन कपडे चढले असते. आपल्या फाटक्या कपड्यांच्याकडे एकदा बघत, तुमच्या नवीन कपड्यांना डोळ्यामध्ये साठवत आणि बिना बापाचं ते लेकरू पळत पळत आपल्या आईकडे जात आणि आईच्या गळ्यात पडत हंबरडा फोडत, आया या, माझ्या प्रत्येक मित्राच्या अंगावर नवीन कपडे, आय मला गाय मला या मला. तेव्हा बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आईचं पैसे येणार नाही, तर आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं, ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, अहो काऊ लवकर सोडून गेला, 1 वर्षाच्या पोराला सोडून, मला एकट्याला सोडून तुम्ही निघून गेलात. वासनांनी भरलेल्या नजऱ्यानं समाज माझ्याकडे बघत होता की हो माझ्या जवानीवर तुटून पडत होता. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत तुमच्या लेकराला मी मोठं केलं. आता तुमच्या पोराला कळतंय ओ जुनं काय नवीन काय. अहो तेवढ्यात पोरग आपल्या आईला म्हणतं, आय माझा आबा मला लवकर सोडून काल गेलं. आणि याचं उत्तर त्या माऊलीकडे नसतं, उरतात फक्त दोघांच्या डोळ्यातले अश्रू आणि आसमंतात विलीन होणारे ते दोघांचे हंबरडे. पोरीनो, बापाला कधी बघायचं तेवढं सांगतो बघ या दरबारामध्ये. माझ्या मुखातून आज तो बाप्पाच बोलतोय बघ. हे बघ, शाळेची फी भरायला येतो ना,
तेव्हा बापाला बघायचं नाही. शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. तुम्हाला नवीन वस्तू घेऊन देतो तेव्हा बापाला बघायचं नाही. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्याच्या अंगावर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते अहो सावरा की अहो अंडरपॅन्ट किती फाटले, 2-3 नवीन आणा. गप गा, पोरग 10वीला गेलंय, पोरगीचं शिक्षण आहे. माझ्या फाटक्या अंडरवेअरची तुला लाज वाटत असेल तर मी धुवून टाकतो. गप. शेवटी तुझ्या बापाचा डोळा चुकवून तुझी आई दुकानात जाऊन बापाला 2-3 बनियन आणि अंडरवेअर आणते, तेव्हा हा गरीब माणूस अंगावर घालतो का पोरी? त्या बापाला तुम्ही लाचार करता? त्या बापाला लाचार करता तुम्ही? त्या बापाला मान खाली घालायला लावता तुम्ही? हे पोरी, बाग 5 मिनिटात थांबतो बाग, पण ऐक, 20 वर्ष तुझ्या बापाने तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय बघ. 1-2 वर्ष नाही का, 20 वर्ष. 20 मोजून 20 वर्ष. आणि 20 वर्षानं जेव्हा तुझं लग्न ठरतं ना ग पुरी, ऐक पुरी, हे पुरी, हा बाप कधीच तुम्हाला कळाला नाही. हा बाप कधीच तुम्हाला कोणी दाखवला नाही. या बापाची व्यथा कधीच तुम्हाला कळाली नाही. 20 वर्षानं जेव्हा तुझं लग्न ठरतं तेव्हा सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. 20 वर्षानं जेव्हा तुझं लग्न ठरतं तेव्हा सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. हे पोरी, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो पोरी. चांगला जावई मिळाला, चांगलं घराणं मिळालं, चांगलं खानदान मिळालं, पण पोरी रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र हंबरडा फोडून रडत असतो पोरी. कारण तुझ्या बापाला कळतं काही दिवसातच माझं पाखरू मला कायमच सोडून निघून जाणार आहे. आईच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आले, आईच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आले तर आईला ओरडतो, गप गा गा, रडायचं नाही बघ. रोज रोज तोंड बघायला मिळणार नाही आता आपल्याला आपल्या लेकराचं. गा, तिला हसत पाठवायचं, रडायचं नाही. आणि बापाला जेव्हा रडायला येतं ना ग, तेव्हा आंघोळीच्या निमित्ताने आंघोळीला जातो. त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून तुझा बाप रडत असतो पोरी. अंग पुसून जेव्हा बाहेर येतो तेव्हा तुझी आई म्हणते अहो डोळे का लाल झाले? अगं साबण गेला डोळ्यात. हे पोरी, साबण नाही गेला डोळ्यात, तुझा बाप रडला पोरी तुझ्यासाठी हंबरडा. त्याला माहित असतं 2-3 तासानं आता काय होणार आहे, तरी सुद्धा हसत सगळ्याला म्हणत असतो, जेवायचं, माझ्या पोरगीचं लग्न आहे. जेवणवाल्या ठरल्याप्रमाणे हे बघ, त्याच्यापेक्षा जादा ताट झाली तरी चालतात बघ. माझ्या पोरगीला आनंदाने मला पाठवायचं आहे. ते काही पोरानं ताटात काय ठेवू नका, 2-2 लाडू घरी घेऊन जा, आपल्या दीदीचं लग्न आहे. हे पोरी हसत सगळ्यांना जेवण वाढत असतो बघ. बघता 3 वाजतात बघ, सगळा लग्न मंडप मोकळा होतो आणि नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी तू जेव्हा लग्नाच्या बावल्यावरून खाली येतेस, त्या लग्न मंडपामध्ये तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते बघ पोरी. पहिला हंबरडा तुझी आई फोडते. पळत येते बघ, पळत येते, सगळा बांध तोडते बघ. 1 महिन्यापासून तुझ्या लग्नाची तयारी करत असते, सगळं काही ताबून ठेवलेलं असतं आणि त्या क्षणाला सगळं फुटतं बघ. सगळं फुटतं बघ, तुझ्या गळ्यात पडत मग ते पोरी. हे पोरी, 20 वर्ष तुझ्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. 20 वर्ष तुझ्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं पोरी. हे पोरी, 20 वर्ष तुझ्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. तो बाप आणि मी आता परक्यासारखं इथं उभं राहायचं, आमच्या समोरून निघून जाशील की ग पोरी? आमच्या समोरून निघून जाशील की ग पोरी? आज घरी कसं जाऊ पोरी? माझ्या माग मम्मी करत पळणार माझं लेकरू आज मला दिसायचं नाही की ग पोरी? हे पोरी, आज कोणाला सांगू तुझा बाप सकाळी भांडण करून गेलाय माझ्या बरोबर, आणि माझ्याबरोबर भांडण करून गेला की बाहेर काय खात नाही बघ.
त्याला बोलव, त्याला काहीतरी खायला घालू दे. आज कोणाला सांगू स्वयंपाकात मदत करेन, आज कोणाला सांगू भावाचा जरा अभ्यास घे. इतक्यात तुझा 7वीचा भाऊ तुझ्या शेजारी उभा राहिलेला असतो. तुला हळूच म्हणतो, दीदी परत कधी येणार ग, परत कधी येणार? आणि याचं उत्तर मात्र तुझ्याकडे नसतं बघ पोरी. आणि हंबरडा फोडून भावाच्या गळ्यात पडतेस आणि म्हणतेस, तांदूळ पडेपर्यंत मला बापाची किंमत कळाली नाही, पण लग्न मंडप सोडताना मात्र मला माझ्या आईची बापाची किंमत कळायला लागली. तू ही चूक करू नकोस. आई बापावर प्रेम कर पोरा. तुझी आजी रडते, तुझी मावशी रडते. तुझी आजी रडते, तुझी मावशी रडते. लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडतात पोरी. आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो बघ. तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो. पळत पळत येतो बघ, सगळ्यांना ओरडतो, का रडताय, का रडताय? कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही. माझ्या पोरगीचं लग्न आहे, माझ्या पोरगीचं लग्न आहे, तिला हसत हसत पाठवा, कोणी रडायचं नाही. पोरी पळत पळत तिथं येतो बघ, तुझा हात धरतो बघ, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो बघ, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. तुम्हा दोघांना तुम्हा दोघांना घेतो. मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते बघ, मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, जा 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 जा. तुझी गाडी निघून जाते पोरी. हे पोरी, तुझी गाडी निघून जाते. तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला माझ्या बापानं बंधनात ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, पण माझा बाप नाही रडला. ए पोरी, चूक पोरी, चूक. तुझा बाप रडला, तुझा बाप रडला, पण तो तुला दिसला नाही पोरी. तो तुला दिसला नाही पोरी. कधी रडला तेवढं सांगतो पोरी, कधी रडला तेवढं सांगतो पोरी. आणि मी इथं थांबतो पोरी, मी इथं थांबतो. ए पोरी, जशी तुझी गाडी निघून जाते, जशी तुझी गाडी निघून जाते, त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बघ पोरी. लग्न मंडप वाल्याला बोलवतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, तुझं किती पैसे आजच घे. हे बस्तवाल्या, तुझा किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील आजच घे. हे बाबा, तुझी कपडे अंगावर घालून माझं लेकरू लई छान दिसत होत बाबा, लई छान दिसत होत. हे जेवणवाल्या, लई छान जेवण बनवलंस. बोट चाटत चाटत लोक जेवली रे बाबा. किती जादा पैसा झालं, घेऊ नको, मी आहे की. हे पोरी, पैशाचा गट्टा खिशात घेऊन तुझा बाप फिरत असतो बघ पोरी, तुझा बाप फिरत असतो. वाजंत्रीवाल्यांना म्हणतो, 1000 जादा रे बाबा. लय भारी वाजवलंस दिवसभर. माझी पोरगी जाताना तर लय भारी वाजवलंस. हे पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. ए पोरी, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं वाटतो, जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं वाटतो. आणि पोरी, संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून जो रात्रभर अंथरूण आणि उशीवोली करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी.
तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, हे तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी जुनी ओढणी काढतो आणि तुझ्या जुन्या ओढणीनं ग आपलं डोळं पुसत रात्रभर ती ओढणी उशाला घेऊन झोपतो आणि लहान लेकरासारखा जो हंबरडा फोडतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे पुरी, शेवटची 5 मिनिट आणि एकच प्रश्न बापांच्या समोर. अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का? ए पोरा, अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का पोरा? अशा बापासमोर व्यसन करून जाणार आहेस का पोरा? बापाला लाचार करणार आहेस का पोरा? ए पोरी, ए पोरी, ए पोरी, बाप, या देशातला प्रत्येक शहरातला गावातला एक तरी बाप रोज पोलीस स्टेशनला उभा असतो बघ, रोज पोलीस स्टेशनला उभा असतो बघ. आणि जिथं उभा असतो ना पोरी, ती सगळी जमीन अशी अश्रूनं भिजवलेली असते बघ. हे बाप, ही वर्दी आलेली आहे बघ आज इथं. विचार ह्या वर्दीला. हे बाप, हे पोरी, तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ. आणि जिथं तुझा बाप उभा असतो ना, तिथली जमीन, तिथली 2 फुटाची जमीन तुझ्या बापानं अशी अश्रूनं भिजवलेली असते बघ. आणि पोलिसांना हात जोडून सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरी झाली नाही साहेब, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 तासात तिची आई मरण साहेब, अन्नाचा कण नाही 4 दिवस आणि पाण्याचा थेंब घेतला नाही साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, काय वाटेल ते होते साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. हे पोरी, हे पोरी, हे पोरी, हे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण तर 2 महिन्यासाठी 2 वर्षासाठी तुझ्या आयुष्यात काय येतो, हे तुला चॉकलेट काय देतो, तुला एखादं कॅडबरी काय देतो, तुझ्या फोनवर बॅलन्स काय मारतो, एखादा ड्रेस काय तुला देतो आणि 20 वर्षाच्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं आपल्या त्या बापाच्या तोंडावर पंच करून थुकून जाताना तुला लाज नाही का ग वाटत करते? तुला लाज वाटत नाही का ग? हे निघून जाताना तुझा नागडा उघडा बाप, उपाशी बाप तुला दिसला नाही का ग? तुझी आई तुला तुझ्या डोळ्यासमोर दिसली नाही का ग? पोरी, हे पोरी, त्या बापानं जगायचं कसं ग? वाघासारखा तुझा बाप चाललेला असतो बा, वाघासारखा तुझा बाप हे रस्त्याने चालत असतो ग त्या गावातून. आणि आता तुझ्यामुळे ग लाचार होऊन कुत्र्यासारखा फिरत असतो प्रत्येक जण ग. तुझ्यामुळे त्याला बोट दाखवत असतो, याचीच पोरगी गेली रे, याच्याच पोरानं ती पोरगी नेली रे. हे नालायक हरामखोर पोरानं हे कुणाच्या तर पोरगीला प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं, तिच्या आई बापाच्या तोंडावर तिला थुंकायला लावायचं, तिला घेऊन जायचं. याला मर्द म्हणत नाहीत रे, याला नामर्द म्हणतात पोरा, याला नामर्द म्हणतात. तू नामर्द नाहीस बघ. ही माती बुद्धांची आहे, ही माती छत्रपतींची आहे. इथं शत्रूंच्या स्त्रियांना सुद्धा आया बहिणीचा दर्जा दिला रे, ती माती आहे. आणि तू शंड झालास काय रे पोरा, तू शंड झालास काय? हे पोरी, हे पोरी, हे बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग? त्या बापानं आता जगायचं कसं ग पोरी? त्या बापानं आता जगायचं कसं ग? हे पोरी, हे पोरी. आणि तर कळसच करतेस बघ, 15 दिवसानं पोलीस स्टेशनला हजर राहतेस, 15 दिवसानं पोलीस स्टेशनला हजर राहतेस. हे तुझ्या बापाला पोलीस स्टेशन मधून फोन येतो, या तुमची पोरगी आली, तुमची पोरगी आली, या. तुझा बाप पळत पळत येतो बघ, तुझा बाप पळत पळत येतो पोलीस स्टेशनला. तुझी आई सांगते, पोरगीला माफ करा हो, पोरगीला माफ करा, तिला काही बोलू नका. पोरी, लाचार बापाला तू केलंस, बापाच्या तोंडावर तू थुंकलीस, त्या हरामखोर नालायक कुत्र्याबरोबर निघून गेलीस. तुला त्याचा धर्म माहित नाही, तुला त्याचा संस्कार माहित नाही. हे तुझ्यावर तो कधीच प्रेम करू शकत नाही बघ. गणपती बाप्पा समोर सांगतो, कारण तो जर तुझ्यावर प्रेम करत असता तर तुझ्या आई बापाच्या तोंडावर त्यानं तुला थुंकायला लावलं नसतं बघ, तुझ्या आई बापाला लाचार करायला लावलं नसतं बघ. हे जो पोरगा तुला घेऊन जातो, तुझ्या आई बापाला लाचार करायला लावतो, तो ठोंगे बघ, तो पापी आहे बघ. त्याच्या वासना शांत झाल्यानंतर तुला रस्त्यावर सोडून देणार बघ. लिहून घे पोरी, तू लिहून घे बघ. हे बघ पोरी, आणि अशा बापाच्या तोंडावर थुंकून निघून जातेस पोरी. आणि 15 दिवसानं बाप येतो, तुझीच माफी मागत असतो ग. पोरी घरला चल ग, पोरी घरला चल. मी नाही जगू शकणार तुझ्या शिवाय, तुझी आई नाही जगू शकणार. तेव्हा पोलिसांच्याकडे बघत पोलिसांना सांगतेस, या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. हे नालायक हरामखोर वर पट्या काळा
राजाची अवलाद. जन्माला आलीस तेव्हा बाप म्हणत होता पोरगी नाही लक्ष्मी जन्माला आली, आणि असली लक्ष्मी काळ्या तोंडाची बापाला मान खाली घालायला लावलीस. हे नालायक हरामखोर, जन्माला आली तेव्हा मेली का नाहीस ग हे, आणि वर पोलिसांना सांगतेस या माणसापासून आम्हाला धोका आहे म्हणून. हे नालायक, 1 वर्षाची होतीस ग, तुझी आई थोडंसं भांडण करून तुला बापाकडे टाकून गेली, तेव्हा तुझी शी सुद्धा तुझ्या बापानं काढली, तुझी सू सुद्धा बापानं काढली, आणि दुसऱ्या दिवशी ग असं धरून गेला आईकडं, मला माफ कर, मला माफ कर. पण पोरीसाठी घरला चल, पोरीसाठी घरला चल. तो बाप, त्या बापाला म्हणतीस याच्यापासून आम्हाला धोका. ए पुरी, ए पुरी, ए पुरी, ऐक पुरी, या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये तुझ्या सगळ्या चुका पोटात घालून तुला माफ करणारा आणि पोटाशी घट्ट धरणारा एकच देव माणूस आहे, ज्या देव माणसाचं नाव बाप आहे. पुरी, मग मला सांग, अशा बापाला लाचार करशील का पुरी? आणि जर करायचं आहे तर गणपती बाप्पा समोर आजच माग चाल. तुला बुद्धाने, तुला बुद्धाने, तुला बुद्धाने आशीर्वाद दिला, तुला छत्रपतीने आशीर्वाद दिला, तुला बाबासाहेबांनी आशीर्वाद दिला. कायद्याच्या चौकटीमध्ये तुझ्यासाठी तुला अधिकार दिले, त्याचा गैरवापर करून बापाच्या तोंडावर थुंकून निघून चाललीस काय? ऐक पुरी, जायचंय ना हिसाब क्लिअर करून जायचं. 20 वर्ष तुझ्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय बघ, तुला खाऊ घातलंय. जाण्याच्या अगोदर 2 दिवस बापाला सांगायचं, पप्पा माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचा आहे. तुझा बाप आनंदानं उड्या मारेल, तुझा बाप आनंदानं उड्या मारेल. म्हणाल जा पुरी, जा अन्नाचं ताट करून घेऊन ये. लय दिवस झालं तुझ्या हातनं जेवलो नाही, स्वयंपाकघरात जा, बापाचं अन्नाचं ताट तयार कर, पण चोरून त्यात विष घाल पुरी, विष घाल. तुला प्रेम झालंय ना ग पुरी, बापापेक्षा तू हरामखोर तुला लई जवळच आहे ना ग. तर हा हिशोब करून जायचा पुरी. अर्धवट ठेचून सापासारखं जायचं नाही. अर्धवट ठेचलेलं साप जसं तडफडत असतात तसा तुझा आई बाप तडफडत असतो. कोणी संशय घेणार नाही, कारण कुठली लेक बापाला मारत नाही, पण तू मारायचंस. कारण का? तुला पळून जायचंय ना. विषानं भरलेला घास बापाला चाल, तुझ्या डोळ्यात देखत तुझा बाप मरू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ, आणि मग पोरी निघून जा पुरी, मग निघून जा हे पुरी. कारण तू गेल्यानंतर मरण येत नाही म्हणून तुझा आई बाप जिवंत असेल. तू गेल्यानंतर मरण येत नाही म्हणून तुझा आई बाप जिवंत असेल, पण रोज दोघं एकमेकाला मिठी मारून टाचा घासून मरणाची वाट बघत बसतील. आणि हे जिवंतपणीचं मरण लय वाईट आहे पुरी. तू सुखी राहणार नाहीस पुरी. तुला सुख गणपती बाप्पा कधीच देणार नाही बघ, कधीच देणार नाही बघ पुरी. पोरगी पळून गेली म्हणून पुण्यातल्या बापाला फास लावून घेतला, आणि सकाळी जेव्हा आईला कळालं नवरा लटकतोय, तिथंच आईला फास लावून घेतला पुरी. आता कर संसार, आई बापाचं लटकलेलं ते चेहरं बघत करशील संसार. हे नालायकाने, या गणपती बाप्पा समोर सांगतो, कदाचित त्यांचाच आदेश आहे बघ. अष्टविनायक मधला पहिला बाप्पा आहे ना हा. जीव गेला तरी बेहतर. बाप शिकवतोय, शिक, मोठी हो, स्वतःच्या कर्तृत्वानं मोठी हो. या जगातला राजकुमार तुझा बाप तुझ्यासाठी समोर आणून उभा करेल बघ पोरी. तू फक्त शिक. या देशातली, या राष्ट्रातली, या शहरातली एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून निघून जाणार नाही पोरीनो. आजच शपथ, आज इथंच बघ, आज हजारो अंगरक्या संकष्ट केल्या असतील बघ, शेकड्यानं केल्या असतील या गावात, या देशात. आज शपथ घ्यायची बाप्पाच्या दारात. जीव गेला तरी चालेल, खोट्या प्रेमासाठी मी माझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही पोरीनो. रोज तुम्ही तुमच्या बापाला घरात बघता ना, आज जरा एक बाप माझ्या नजरेनं तुला दाखवतो बघ इथं, एक बाप माझ्या नजरेनं तुला इथं दाखवतो बघ पोरी. तेवढा बाप बघ आणि घरी मग तू ठराव बघ काय करायचं ते, तू ठराव. बघ पोरी, तुला दाखवतो बघ तुझा बाप एका मिनिटात. रोज तुम्ही तुमच्या बापाला घरात बघता, पण आज माझ्या नजरेतून एक बाप या 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 मातीमध्ये दाखवतो बघ, बाप्पाच्या दरबारामध्ये दाखवतो बघ पोरी. कुठला बाप आलाय का आपल्या पोरी बरोबर कार्यक्रम बघायला?
कोण बाप इथं आलेत का जरा हात वर करा. या इकडचे बाप हात वर करा, अगदी मोठ्या मोठ्या. चला हात वर करा, अगदी बिंदास हात वर करा. कोण कोण बाप आले जरा हात वर करा. पोरीनो, ज्या बापाविषयी मागापासून हात वर करा, ज्या बापाविषयी मागापासून मी जीव तोडून घसा फोडून सांगतोय बघ, ते बाप इथं आलेले आहेत बघ. जरा जागेवरती उभं राहा, जरा जागेवरती उभं राहा. जागेवरती उभं राहा. बापानं जरा जरा हात वरती केला, त्या सगळ्यांनी उभं राहा. पोरीनो जरा पाठीमागं जरा उभं राहा. बस 10-12 बाप झाले हात. आता पोरीनं माझ्याकडे बघायचं आणि माझ्या आयानं बघा ग, पोरींचा बाप आज जरा वेगळ्या नजरेतून तुझ्या कुंकवाला मी तुला दाखवतो. जरासं इकडे या, पुढे या सगळ्यांनी. जरासं पुढे यायचंय. जरा स्टेजवरती गेलं तर अजून बरं होईल सगळ्यांना दिसेल. जरा स्टेजवरती जायचंय. सर या जरा स्टेजवर या, जरा लवकर या. चला लवकर. पाठीमागचा 1-2 बाप लवकर यायचाय, पुढे यायचंय, लवकर यायचंय. पोरीनं हा तो बाप आहे, स्टँड बाजूला ठेवा. हा तो बाप आहे. जरा हा डाय जरा बाजूला वळा. हा तो बाप आहे पोरी, हा तो बाप आहे ज्या बापासाठी बाग जीव तोडून या गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये मी घसा तोडून तुला सांगतोय. हा बाप आहे बघ, ज्या बापाविषयी मी बोलत होतो. हा बाप आहे बघ, तुझ्यासाठी नागडा राहणारा, तुझ्यासाठी उघडा राहणारा. बघापासून तो सांगतोय, तो हा बाप आहे बघ पोरी, तो हा बाप आहे बघ पोरी. आता पोरी एक गोष्ट करायची बघ पोरी, कोणाकोणाचे पप्पा जर हात वरती करायचे आहे. समोर उभे राहिलेले पप्पा कोणाकोणाचे आहेत या क्षणाला हात वरती करायचा आणि उभं राहायचंय जागेवरती. चाल लवकर, उभं राहायचंय जागेवरती, उभं राहायचंय पोरी. कोणाकोणाचे पप्पा आहेत हात वरती करायचा आणि जागेवरती उभं राहायचंय पोरी. चाल लवकर उभं राहा आणि जरा इथं ये, समोर ये माझ्या. चाल लवकर समोर ये सगळ्या पोरीने. कोणाकोणाचे पप्पा समोर उभे आहेत तिथंच थांबायचं आहे. कोणाकोणाचे पप्पा समोर उभे आहेत सगळ्यांनी इथं यायचं आहे, माझ्या समोर यायचं आहे. माझ्या समोर यायचं आहे सगळ्यांनी. सगळ्यांनी माझ्या समोर यायचं आहे. चाल लवकर ये, लवकर ये, लवकर ये, लवकर ये पोरी. आता ऐक पोरी, तुला बाप्पाच्या दरबारामध्ये तुझा बाप दाखवतो बघ, जो तू कधीच बघितला नाहीस. पोरीनं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई जर ही नसती, ही माऊली नसती तर आपण नसतोच, मुळात आपलं अस्तित्वच नसतं. पण आईच्या या वट वृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय बघ, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे बघ. तुला सांगू का, क्षणाक्षणाला आयुष्यभर तुझी आई तुझ्यासाठी व्यक्त झाली, डोळ्यामध्ये अश्रू आणून ढळढळ रडू लागली आणि तुला असं वाटायला लागलं आयुष्यभर माझी आईच माझ्यासाठी फक्त रडली. पण पोरीनो, गणपती बाप्पाची शपथ बघ, तुला आज सांगू का, आईपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन तुमच्यासाठी रात्रीच्या अंधारात जर कोण हंबरडा फोडत असेल पोरीनो, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. आणि तो बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. एकदा पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. एकदा जा पळत आणि तुझ्या बापाला कडकडून मिठी मार पोरी. तुझ्या बापाला एकदा कडकडून मिठी मार पोरी. हा तुझा बाप आहे पोरी, हा तुझा बाप आहे. तुझ्यासाठी नागडा राहणारा, तुझ्यासाठी उघडा राहणारा पोरीनो, हा तुमचा बाप आहे पोरीनो. कोण म्हणतं बापाच्या डोळ्यात अश्रू येत नाही, ते बघ त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू पोरी. हे खोटे आहेत का अश्रू पोरी? हे खोटे आहेत का पोरी? पोरीनो, मग अशा बापाला तुम्ही लाचार करणार आहे का? अशा बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उभं करणार आहे का? तुझ्यासाठी नागडा राहिला पण अंगावर तुझ्या ब्रँडेड कपडा चढवला, एक वेळ उपाशी राहिला पण खिशातून तुला चिरमुर फुटाणा आणि भजाचा तुकडा सुद्धा घरापर्यंत घेऊन आला. हा तो बाप आहे. या बापाला तू लाचार करणार आहेस का पोरी? या बापाला तू लाचार करणार आहेस का पोरी? नाही ग पोरी, लय मोठं पाप होईल बघ, लय मोठं पाप होईल पोरीनो. एकदा बापाच्या पायावर आपलं डोकं ठेवा. चला लवकर लवकर पाया पड ग. हा तुझा मोरेश्वर आहे बघ, हा तुझा विठ्ठल आहे बघ, हा तुझा तिरुपती आहे बघ. हे पोरी, हा तुझा बाप आहे बघ पोरी, हा तुझा बाप आहे पोरी. आणि या बापाला तू लाचार करणार आहेस का पोरी? हे पोरी, या बापाला तू लाचार करणार आहेस का पोरी? एवढं सांगून सुद्धा जर तुला करायचं ते तू केलंस तर माणूस म्हणून तू जन्माला आलीस, पण जनावरापेक्षा खालच्या स्तराला तू जाऊन वागू लागलीस बघ. हे बघ पोरी, याच्या पुढं कोणताच विचारवंत काय भगवंत सुद्धा तुझं परिवर्तन करू शकत नाही बघ पोरी. आज नाही तर कधी नाही घरात पळत जायचं आणि आपल्या बापाला मिठी मारून सांगायचं, पप्पा जीव गेला तरी बेहतर ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्याच
आत्मविश्वासाने मी रोज घरी परत येईन. गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतोय आणि बाप्पांचाच हा आदेश असेल कदाचित. हे बघ, बाप कळाला असेल तर आपल्या 100 मैत्रिणींना बाप समजावून सांगायचा, त्या 100 जणींनी पुन्हा 100 आपला बाप समजावून सांगायचा. आणि 2025च्या शेवटपर्यंत या राष्ट्रातली एकही पोरगी आपल्या खोट्या प्रेमासाठी आपल्या बापाला आपल्या धर्माला सोडून कुठंच निघून जाणार नाही. पोरीनो, ही चळवळ आपल्याला मोठी करायचं आहे. आपलं राष्ट्र टिकलं पाहिजे, आपला बाप जागला पाहिजे, आपला धर्म टिकला पाहिजे. आणि म्हणूनच बाप्पांच्या आशीर्वादाने भिलार सारख्या डोंगरावरती पाचगणीच्या बाजूला 1 एकर जागेमध्ये बांधतोय बघ. चला आता माणूस घडवूया. 1 जानेवारी 2025 ला बांधकाम सुरू करतो बघ आणि 31 डिसेंबर 2025 ला भारतातली पहिली बॅच तिथं सुरू करतो बघ. चला आता माणूस घडवूया. आठवड्यातून प्रत्येक रविवारी तिथं यायचं आणि माणसामधला माणूस जागा करायचा. एवढा संकल्प आज या इथे सोडतो बघ पोरी. तुला हरवलेला तुला बाप मी परत दिलाय बघ पोरी. हे बघ, 6 महिन्याचं मांजर जरी घरी पाळलं आणि नको म्हणून वेशीव सोडलं तर पुन्हा ते त्याच घरात येत. हा तर तुझा बाप आहे पोरी, हा तर तुझा बाप आहे. लक्षात घे, या बापाला प्रत्येकाने न्याय द्या. या सगळ्या 21 दुर्वाज अशा मगाशी मला अण्णा म्हणाले, साहेब म्हणाले, तशी ही 21 कार्यकर्ते जरा सगळे उभं राहा. हे पोरानो, ही चळवळ तुम्ही उभी केलेली आहे. चळवळ उभी केलेली आहे. कशासाठी चळवळ उभी केली? माणसामधला माणूस जागा व्हावा म्हणून ही 21 रत्न इथं उभी आहेत. लक्षात घ्या. आणि अशी माणसं जोपर्यंत गावामध्ये आहेत, आपल्या राष्ट्राकडे बघण्याची हिंमत कोणाची होणार नाही. हे अशा त्या लेकरांच्या पाठीशी उभं राहा, यांना ताकद द्या आणि लक्षात घ्या, आपलं राष्ट्र घडवूया. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर माऊलीनो मला माफ करा, पण माझ्यासाठी काय मागायचं तर उद्या सकाळी नाही, या क्षणाला या बाप्पाकडे माझ्यासाठी मागायचं. काय मागायचं तर आमच्या या महाराष्ट्राचा एक पोर अखंडभर माणुसकी, बाप आई राष्ट्र धर्म पेरण्याचा प्रयत्न करताय. त्याचा आवाज असाच वाघासारखा खंबीर राहू दे. त्याची नजर अशीच तीक्ष्ण आहे, ती तशीच राहणार आहे. शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. आणि अखंड विश्वभर एक वर्ग बाप नावाचं वादळ पेरणार आहे. एवढा आशीर्वाद भगवंताला मागन माझ्या झोळीमध्ये टाक करणे का आईचा आणि एका बहिणीचा आशीर्वाद नक्कीच लागतो. एवढं बोलतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.